नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपण NMMS ची सिरीज सुरू केलेली आहे, या NMMS च्या या सिरीज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण अक्षर मालिका बघत होतो आणि हा अक्षर मालिका हा जो टॉपिक आहे हा एकूण तुम्हाला माहिती आहे 12 मार्क्सचा विचारला जातो। या अक्षर मालिकेवर आपण एकूण 3 व्हिडिओ बनवलेले आहे आणि आजचा आपल्याला चौथा व्हिडिओ बनवायचा आहे अक्षरमालावर समान गट। कशावर बनवायचा आहे? समान गट। तर आपण कुठलाही टाइम वेस्ट न करता चला लवकर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। गटाशी जुळणारे पद म्हणजे आता जर समजा हे एक्झाम्पल जर बघितलं आपण, पहिलं एक्झाम्पल बघा, MOQ UWY HJL, म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पल मध्ये हे समान गटाचे आहे। MOQ UWY आणि HJL याच्यामध्ये काहीतरी साम्य आहे, समान आहे आणि तेच साम्य आपल्याला हे जे ऑप्शन दिलेले आहे 4 ऑप्शन कुठले आहे? 4 PSV NPR, थर्ड आहे GHJ आणि चौथा आहे VWZ। आपल्याला काय करायचं याच्यामध्ये की हे जे MOQ जे आहे UWY आणि HJL ऑप्शन याच्यामध्ये महत्वाचा आहे। ऑप्शन हे जे दिलेलं आहे हे ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की याच्याशी जुळणारं पद जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। आता आपण जर समजा विचार केला बघा MOQ, बघा इथे MO आणि Q, MOQ चा जर विचार केला आपण तर एकच गेलेला, M नंतर काय केलं N, N नंतर काय गेलं P, म्हणजे एक एक अक्षर काय केलेलं आहे? गाळलेलं आहे। बरोबर आहे? काय केलेलं आहे याच्यामध्ये? एक अक्षर फक्त काय केलेलं आहे? गाळलेलं आहे। तेच आपल्याला बघायचं आहे UWY बघा, UW आणि Y याच्यामध्ये पण एक अक्षर गेलेलं आहे। मग आता आपल्याला काय करू आपण? आपल्याला टाइम वेस्ट नाही करायचा आहे, पटकन आपल्याला माहित पडलेलं आहे की एक अक्षर गाळायचं आहे। इथे बघा P नंतर काय आलं? QR, 2 गेले, येईल का ऑप्शन? नाही। NO एकच गेला ना, N नंतर एकच गेला, O P नंतर एकच गेला, म्हणजे ऑप्शन आपल्याला पटकन गटाशी जुळणारं पद मिळालं NPR। कुठलं मिळालं? NPR। एकदम सोपी आहे। आपल्याला जर समजा गटाशी जुळणारं पद जर ओळखायचं असेल तर एकदम इझिली कसं ओळखायचं? पहिला प्रॉब्लेम तुम्हाला समजला? हा प्रॉब्लेम NMMS एक्झाम 2017 मध्ये विचारलेला होता। NMMS एक्झाम 2017 मध्ये हा विचारलेला होता। बघा आपण समान गट ओळखलं। आता दुसरा बघूया आपण, BDF FGM त्यानंतर KLW। आता एक काम करू, आता हे जे समान गट ओळखत असताना काय करायचं? कधी कधी तुम्हाला काय होईल? +1, जसं आता एक गट गाळलेला होता, कधी कधी -1 होईल, कधी +2 होईल, कधी -2 होईल, कधी +3 येईल, कधी -3 येईल। बरोबर आहे? कधी कधी तुम्हाला काय करावं लागेल? हे जे नंबर्स आहे या नंबर्सला प्लस करून पाहावं लागेल, कधी कधी या नंबर्सला मायनस करून पाहावं लागेल। आता बी बघा, BDF, बी चा अनुक्रमांक किती आहे? बी चा अनुक्रमांक किती आहे? 2। डी चा किती आहे? आणि एफ चा किती आहे? काही जुळलं का? काय मिळालं तुम्हाला? 2 + 4 केले तर किती होते? 6। एफ किती आहे? 6। जी किती आहे? 6 + 7 करा 13। एम बरोबर 13 आहे का? म्हणजे आपल्याला तिसरं काढायची गरजच नाही, पटकन आपल्याला मिळालं 2 + 4 6। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? बी बरोबर 2, डी बरोबर 4 बरोबर किती आले? एफ बरोबर 6। आता आपल्याला काय करावं लागेल? पटकन आपल्याला याच्यामध्ये प्लस करावं लागेल। पी किती आहे? पी किती आहे? 16। एल किती आहे? 16 + 12 करा, आलं का आन्सर? नाही, म्हणजे हे एन हे नाहीये। CRU बघा, सी किती आहे? सी किती आहे? 3। सी किती आहे? 3। C3 आहे। ओके। आर किती आहे? 18 है ना? 18 + 3 21। यू आलं का? कुठे आहे यू? येस, यू बरोबर किती आहे? 21। मग समान गट असणारं कुठलं मिळालं आपल्याला? सेकंड नंबरचं। सांगा, हे जे आपण बघितले हे दोन्ही एक्झाम्पल NMMS एक्झाम 2017 ला विचारलेलं होतं। सर्वांना हे समजलं का? हो, येस, ओके। आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया। बघा, MCQ LKX GQY। आता M बरोबर किती आहे बघा?
एम बरोबर किती आहे 13. ओके. सी बरोबर किती आहे 3. आणि क्यू बरोबर किती आहे 17. बरं ओके लिहून घेऊ आपण 13 3 17. एल बरोबर किती आहे एल बरोबर किती आहे के बरोबर किती आहे 12 प्लस 11 23 यायला पाहिजे पण 24 येईल बघा. एक्स बरोबर किती आहे एक्स बरोबर किती आहे 24. आता काही लक्षात आलं का तुमच्या काय लक्षात आलं प्लस 1 करायचं आहे. एम बरोबर किती आहे 13. सी बरोबर किती आहे 3. 13 प्लस 3 किती होते 16. त्याच्यामध्ये काय करायचं आहे 1 प्लस करा किती आलं 17. बरोबर आहे. नेक्स्ट बघा एल बरोबर किती आहे 12. के बरोबर किती आहे 12 प्लस 11 किती येते 23. 23 प्लस 1 करा 24. बरोबर आहे. आता असंच आपल्याला शोधायचं आहे आणि त्याच्यामध्ये किती करायचं आहे 1 प्लस करायचं आहे. ई किती आहे 5. टी किती आहे किती आलं 25. पण एक्स बरोबर किती आहे 24. म्हणजे हे येईल का ओके. जे किती आहे जे किती आहे 10. ओके. के किती आहे 10 आणि 11 करा 21. पण पी बरोबर किती आहे जुळलं का ओके. आर बरोबर किती आहे आर बरोबर किती आहे हा आर शोधला आपण. आर किती आहे आर बरोबर आहे 18. डी बरोबर 18 प्लस 4 22 बरोबर मध्ये 1 प्लस करा 23. बरोबर मिळाला आन्सर. आपल्याला काय करायचं होतं या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अनुक्रमांक लिहायचे होते आणि काय करायचं होतं 1 प्लस करायचं होतं. ओके येस. आता नेक्स्ट बघूया आपण 17 PR WY 24 DF 5. बघा आपण NMS चे जे एक्झाम मध्ये तुम्हाला जेही वेगवेगळी व्हरायटी विचारलेली आहे तेच आपण प्रॉब्लेम बघून राहिलो. इथे 17 PR बघा. पी बरोबर किती आहे 16. आर बरोबर किती आहे बघा इथे पी बरोबर समजा मी इथे लिहिले 16 आणि आर बरोबर काय लिहिले आणि इथे किती आहे 17 म्हणजेच काय आहे क्यू. 17 म्हणजेच काय आहे क्यू. मग काय झालं पी क्यू आर. आता थोडं बघा इकडे नंबर्स पहिले होता आता इकडे नंबर नंतर आहे. थोडस आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. जेवढं आपलं निरीक्षण राहील तेवढे तुम्ही हे प्रॉब्लेम जे पटकन फास्ट सोडवाल. बघा WY बरोबर किती आहे WY. डब्ल्यू कुठे आहे येस डब्ल्यू बरोबर किती आहे 23 आणि Y बरोबर म्हणजे मधला काय राहील बरोबर आहे. नेक्स्ट बघा डी एफ बरोबर किती आहे डी म्हणजे एफ म्हणजे ई म्हणजे मग किती आहे 5. आता असंच तुम्हाला शोधायचं आहे. बघा एस बरोबर 19. टी बरोबर 20 आणि इथे काय आलं 18 आलं का नाही. 9HK 9 बरोबर हा एच कुठे आहे एच किती आहे 8. के किती आहे जुळलं का दोनचा इथं डिफरन्स आला गेलं. ओके. इथे बघा BE 4 बी किती आहे बी किती आहे 2. ई किती आहे आलं का नाही. ओके. 13 LN. आता L किती आहे 12. N किती आहे 14 आणि इथे काय आलं म्हणजे कोणतं येईल 4th नंबरचं. समजलं सर्वांना. तिथे अक्षराच्या ऐवजी काय आलेलं आहे नंबर आलेला आहे. ओके. नेक्स्ट बघा AZCX BYDW GTIR आणि JQLO हे दोनही एक्झाम्पल चौथा आणि पाचवं एक्झाम्पल 2016च्या NMS च्या एक्झामला विचारलेला आहे. AZCX आणि BYDW आणि GTIR JQLO कोण सांगते पटकन. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे. तिसरा आन्सर येते. ओके येस लिहे लवकर लवकर फास्ट क्विक.
सर इथं ए झेड आहे, ए झेड, त्याच्यानंतर सी एक्स, इथं एक्सचा फरक आहे, आणि डी वाय, डी वाय आणि डी डब्ल्यू, इथं पण एक्सचा फरक आहे, जी टी आणि आय आर, जी टी आणि आय आर मध्ये इथं पण एक्सचा फरक आहे, जे क्यू एल ओ, जे क्यू आणि एल ओ इथं पण एक्सचा फरक आहे, सी एक्स एफ यू, सी एक्स एफ यू इथं दोनचा फरक आहे म्हणून हे येत नाही, डी डब्ल्यू एस एच, डी डब्ल्यू एस एच इथं पण तीनचा फरक आहे, तिथे येत नाही, ई व्ही जी टी, ई व्ही आणि जी टी इथं एकचा फरक आहे तर हे. ओके, येस, व्हेरी गुड. बघा तिने काढलेलं आन्सर बरोबर आहे. थोडस तुम्ही तिने जे सांगितलं आन्सर ते बरोबर आहे, आणि अजूनही तुम्ही असं करू शकता. बघा ए आणि सी कितीचा फरक आला? 1. बरोबर आहे. एक्स आणि वाय कितीचा येते? 1चा. तिने त्या पद्धतीने सांगितलं. इथे पटकन तुम्ही करू शकता. बी आणि डी मध्ये 1, जी आणि आय मध्ये, जे आणि एल मध्ये, तसंच 1-1चा डिफरन्स काढला. आन्सर काय येते? ई व्ही जी टी. बघा जर समजा तुम्हाला एनएमएस एक्झाम मध्ये समान गट विचारले जाते, गटाशी जोडणारे पद, आणि हे तुम्हाला 3 मार्क्स साठी विचारले जाते. जर समजा तुम्हाला 3 मार्क्स परफेक्ट करायचं असेल तर हे आपण एनएमएस एक्झाम मध्ये सर्व एक्झाम्पल जे विचारलेले होते ते आपण आज आपण बघितले आहे. मला असं वाटतं की याच्यावरची तुमची सर्व कॉन्सेप्ट जे आहे ती क्लिअर झाली असेल. याच्यानंतर भरपूर सारं तुम्हाला होमवर्क देण्यात येईल, ते तुम्हाला करायचं आहे. सर्वांना समजलं का?